एक महत्त्वाची बातमी पुण्याच्या ससून रुग्णालयामध्ये रुग्णांना रक्ताच्या तपासणीसाठी लागणारा लॅब किट संपल्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होतात। फॉर्मवर देखील किटच्या रकान्यामध्ये नॉट अवेलेबल असंच लिहिलंय। महत्त्वाचं म्हणजे या सर्व प्रकारांकडे डीन एकनाथ पवार, अधीक्षक यल्लप्पा जाधव यांचं सपशेल दुर्लक्ष आहे। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी देखील याकडे लक्ष देण्याची आता मागणी होऊ लागली आहे। लॅबमध्ये गेलो त्या ठिकाणी लॅबमध्ये त्यांनी सांगितलं किट अवेलेबल नाही आहे रक्त तपासणीच्या। ज्या मला गरज आहे त्या रक्त तपासणीच्या किट अवेलेबल नाही आहे। अधीक्षक गेलो, डीनकडे गेलो, परंतु त्यांची असमर्थता लक्षात आली। त्यांनी दाखवलं की आपल्याकडे निधीची अपूर्तता असल्यामुळे आम्ही मागितलेला आहे निधी, परंतु असं कारण असं त्यांच्याकडून लक्षात येतंय की निधी न मिळाल्यामुळे ह्या हॉस्पिटलची अवस्था झालेली आहे। एक महत्त्वाची बातमी पुण्याच्या ससून रुग्णालयामध्ये रुग्णांना रक्ताच्या तपासणीसाठी लागणारा लॅब किट संपल्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होतात। फॉर्मवर देखील किटच्या रकान्यामध्ये नॉट अवेलेबल असंच लिहिलंय। महत्त्वाचं म्हणजे या सर्व प्रकारांकडे डीन एकनाथ पवार, अधीक्षक यल्लप्पा जाधव यांचं सपशेल दुर्लक्ष आहे। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी देखील याकडे लक्ष देण्याची आता मागणी होऊ लागली आहे। लॅबमध्ये गेलो त्या ठिकाणी लॅबमध्ये त्यांनी सांगितलं किट अवेलेबल नाही आहे रक्त तपासणीच्या। ज्या मला गरज आहे त्या रक्त तपासणीच्या किट अवेलेबल नाही आहे। अधीक्षक गेलो, डीनकडे गेलो, परंतु त्यांची असमर्थता लक्षात आली। त्यांनी दाखवलं की आपल्याकडे निधीची अपूर्तता असल्यामुळे आम्ही मागितलेला आहे निधी, परंतु असं कारण असं त्यांच्याकडून लक्षात येतंय की निधी न मिळाल्यामुळे ह्या हॉस्पिटलची अवस्था झालेली आहे।